नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसा काढायचा असतो। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा पूर्णांक संख्यांचा तो आपण बघितलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसा काढायचा तर ते पाहणार आहोत। चला तर मग चॅनेलवर अजून नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मसावी म्हणजे नेमकं काय आणि लसावी म्हणजे नेमकं काय। तर सर्व याची बेसिक जी माहिती आहे तर ती माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। मसावी म्हणजेच काय तर महत्तम सामायिक विभाजक। मसावी म्हणजेच काय तर महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे काय तर लघुत्तम सामायिक विभाज्य। बघा, आता मसावी म्हणजे नेमकं काय तर दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांना कोणत्याही मोठ्यात मोठ्या संख्येने जेव्हा भाग जातो तेव्हा त्याला मसावी असं म्हणतात। आणि लसावी म्हणजे काय तर दिलेल्या दोन किंवा तीन संख्यांनी कोणत्याही लहानात लहान संख्येला जेव्हा भाग जातो तेव्हा त्याला आपण लसावी असं म्हणतो। तर बघा, आता इथं आपण एक्झाम्पल पहिल्यांदा घेऊया, मग तुम्हाला पटकन समजेल। तर बघा, थोडे काही पॉइंट आहेत तर ते पॉइंट तुम्ही नोट करून घेऊ शकता। जेव्हा दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढायचा असतो तेव्हा काय करायचं असतं। आता इथे उदाहरण घेतलेलं आहे मी 1.8 आणि 0.24 इथे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे। पण जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढत असतो तर तेव्हा काय करायचं असतं बघा, जे दशांश चिन्ह असतं तर ते दशांश चिन्ह आपल्याला काढून काय करायचं असतं की संख्या अगोदर समान कराव्या लागतात। आणि जेव्हा आपण संख्या समान करून घेतो तेव्हा आपण त्या संख्यांचा लसावी आणि मसावी काढायचा असतो। या संख्या आहे अशा घेऊन आपण त्या संख्यांचा लसावी आणि मसावी काढायचा असतो। आणि जेव्हा आपण लसावी आणि मसावी काढतो तेव्हा आपण इथं जेवढ्या संख्यांना पॉइंट आहे तर तेवढ्याच इथे संख्यांना आपल्याला त्या उत्तरामध्ये पॉइंट द्यावा लागतो। आता इथं आपण उदाहरण डायरेक्ट घेऊया म्हणजे तुम्हाला ते पटकन समजेल। आता इथे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे बघा 1.8 आणि 0.24। आता आपण अगोदर काय करूया, संख्या समान करून घेऊया। आता संख्या समान करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर ते आपण अगोदर बघूया। आता बघा, इथं संख्या दिली 1.8 आणि इथं दिले 0.24 म्हणजे इथं पॉइंट नंतर एकच संख्या आहे आणि इथं पॉइंट नंतर दोन संख्या आहेत, म्हणजे आपल्याला संख्या समान कराव्या लागतील ना अगोदर। आता इथं 1.8 आहे, इथं पॉइंट नंतर दोन संख्या आहेत, त्यामुळे इथं सुद्धा पॉइंट नंतर आपल्याला दोन संख्या कराव्या लागतील, म्हणजे इथं आपण 0 घेतला आणि ही संख्या आहे अशी 24 लिहायची। आता आपल्याला काय करायचंय बघा, आता आपल्याला पॉइंट काढून टाकायचा आहे। हा झाला आपला पहिला नियम, म्हणजे एक प्रकारची ट्रिकच आहे ही झाली आपली पहिली ट्रिक। अगोदर आपण संख्या समान करून घेतल्या। आता दुसरी ट्रिक आपली काय आहे की या संख्या आहे अशा लिहायच्या पण पॉइंट काढायचा यातला। बघा, आता यातला आपण पॉइंट काढू, संख्या झाली 180, यातला पॉइंट आपण काढू, संख्या झाली 24। आता या संख्यांचा आपण लसावी आणि मसावी काढायचा आहे। तर आता बघा, 180 आणि 24 ला कोणत्या संख्येने भाग जातो तर बघा, आता या संख्येला आपण 12 ने भाग देऊया। बघा, इथं 12 एके 12, इथं परत 6 उरले, 12 पंचे 60 होतील आणि इथं 12 दोन्ही 24 होतील। बघा, मसावी तोपर्यंत काढायचा असतो जोपर्यंत दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो तोपर्यंत मसावी काढायचा असतो। आणि लसावी शेवटी जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत लसावी काढायचा असतो। आता इथे बघा, 15 आणि 2 ला कोणत्या तरी एका संख्येने भाग जातो का तर नाही जात। मग आता इथं आपण स्टॉप करावे लागेल आणि आता इथं आपला HCF म्हणजेच मसावी काढावे लागेल। HCF किती आला आपला तर 12 आला, 12 आलेला आहे। पण आता आपल्याला लसावी काढायचा आहे आणि लसावी तोपर्यंत काढायचा असतो जोपर्यंत इथं एक येत नाही। लसावीला कोणत्याही एका संख्येने जरी भाग दिला तरी पण चालतो। आता या 15 आणि 2 मध्ये आपण अगोदर 2 ला भाग देऊया। बघा, हे खाली 15 आहे असं लिहूया, बे एके बे येतील। आता परत 15 ला आपण डायरेक्ट 15 नेच भाग देऊ, 15 एके 15। बघा, इथं एक आला, इथं एक आला। आता लसावी काढताना LCF असं म्हणतो। तर बघा, आता लसावी काढताना या तिन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल। 12 गुणिले 2 गुणिले 15 असं आपल्याला करावं लागेल। आणि आपण जर 15 दोन्ही 30 केले म्हणजे 12 गुणिले जर आपण 30 केले तर त्याचं उत्तर येतं 360, त्याचं उत्तर येतं 360। मग आता बघा, हे काय आपलं उत्तर झालं का 12 आणि 360। बघा, तर आपलं मेन आपलं उत्तर अजून काढायचं आहे।
म्हणजे इकडं संख्यांच्या मध्ये पॉइंट आहे, मग इकडे पण आपल्याला पॉइंट द्यावा लागेल. आता इथं पॉइंट नंतर आपण दोन संख्या घेतल्या होत्या, म्हणजेच उजवीकडून दोन संख्या आपल्याला घ्याव्या लागतील. बघा आता इकडे उजवीकडून दोन संख्या घेऊन इथं आपल्याला पॉइंट द्यावा लागेल आणि इथं आपल्याला 0 द्यावा लागतो, म्हणजे 0.12 हे याचं उत्तर येईल. आणि इकडून सुद्धा आपल्याला दोन संख्या जोडून आपल्याला इथं पॉइंट द्यावा लागतो, म्हणजे 3.7 हे आपला लसावी येईल. मग हा 0 जरी नाही घेतला तरी पण चालतो, म्हणजे 3.6 हा आपला लसावी आला आणि आपला मसावी 0.12 हा आपला मसावी आला. तर अशा प्रकारे बघा दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढायचा असतो. एकदम सोपा आहे मित्रांनो. बघा आपण काय केलं अगोदर, आपण अगोदर संख्या समान करून घेतल्या, त्यानंतर त्या संख्या आपण पॉइंट काढून आहे तशा इथं मांडल्या आणि या संख्यांचा आपण लसावी आणि मसावी काढला, बरोबर. आणि मसावी तोपर्यंत काढायचा असतो जोपर्यंत दोन्ही संख्यांना कोणत्यातरी एका संख्येने भाग जातो. आणि बघा जी लसावी तोपर्यंत काढायचा असतो जोपर्यंत सगळ्या संख्यांना भाग जात नाही तोपर्यंत आपण लसावी काढायचा असतो. तर अशा प्रकारे आपण लसावी आणि मसावी काढलेला आहे आणि शेवटी त्याला संख्यांना आपण पॉइंट पण दिलेले आहे. आता हे आपण एक उदाहरण घेतलं, आपण आणखीन काही एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. तर बघा आता इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे 0.36 आणि 2.4. आता या संख्यांचा आपण लसावी आणि मसावी काढायचा आहे. तर बघा जर तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल मगाचं, तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा उत्तर काढू शकता आणि मग शेवटी तुमचं उत्तर बरोबर आहे का ते पण तुम्ही तपासून बघू शकता. बघा आता आपण या संख्यांचा लसावी आणि मसावी काढूया. 0.36 आणि 2.4. आपलं रूल काय आहे, पहिला अगोदर आपण या संख्यांना समान करून घ्यायचं आहे. तर आता बघा या संख्यांना आपण समान करून घेऊ. अगोदर 0.36, इथं दशांश चिन्हानंतर दोन संख्या आहेत, मग इकडे पण आपल्याला तेच करावं लागेल. दशांश चिन्ह इथं आहे, मग इथं आपल्याला दोन संख्या कराव्या लागतील, मग इथं आपण 0 घेतला. बघा इथं आपण 0 घेतला, म्हणजेच या संख्या आता पॉइंट काढून आपण आहे तशा मांडू, म्हणजे 36 आणि 240 अशा या संख्या होतील. आता या संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. आता या दोन्ही संख्यांना कोणत्यातरी एका संख्येने भाग जातो, दोन्ही संख्यांना बघा आता 12 ने भाग जातो. बघा 12 त्रिक होतील 36, त्यानंतर 12 दोन्ही होतील 24 आणि हा 0 इथं. आता बघा 3 ला आणि 20 ला कोणत्याही एका संख्येने भाग जातो का, तर नाही जात. म्हणजेच आता याचा मसावी आलेला आहे, म्हणजेच HCF आलेला आहे 12. HCF आलेला आहे 12. आता आपण या संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे, म्हणजे या संख्यांना आपण पूर्ण भाग द्यायचा आहे. आता बघा इथं आपण 3 ला 3 ने भाग देऊ, 3 एके 3 होईल, हे 20 आहे तसे इथं राहतील. त्यानंतर बघा आता डायरेक्ट आपण 20 ला भाग देऊ शकतो, 20 एके 20, म्हणजेच इथं शेवटी 1 येईपर्यंत आपण लसावी काढला आणि लसावी आता उत्तर आपण काय काढायचं आहे की या तिन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणजेच LCF काढताना आपल्याला 12 गुणिले 3 गुणिले 20 करावं लागेल. मग बघा 12 गुणिले 20 त्रिक होतील 60 आणि 12 गुणिले 60 जर तुम्ही केलं तर उत्तर येईल 720. उत्तर येईल 720. म्हणजेच आपला मसावी 12 आला आणि लसावी 720 आला. पण हे काय आपलं उत्तर झालं का, तर बघा आता इथं आपल्याला पॉइंट द्यावा लागतील, म्हणजेच दशांश चिन्हानंतर दोन संख्या आहेत, म्हणजे इकडं आपल्याला उजवीकडून दोन संख्या सोडून आपल्याला इथं पॉइंट द्यावा लागतो. म्हणजे हे जे 12 आहे 1 2 इथं पॉइंट द्या, इथं 0 घ्या. म्हणजे उजवीकडून आपल्याला दोन संख्या सोडून आपण इथं पॉइंट दिला, इकडं पण आपल्याला सेम तेच करायचंय. इथं पण आपण दोन संख्या सोडून इथं आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. 720 म्हणजे 7.20 झालं. पण हा 0 घेतला काही नाही घेतला काही फरक पडत नाही. फक्त जर आपण 7.2 घेतले तरी पण आपल्याला चालतं. म्हणजे आपला लसावी आला 7.2 आणि आपला मसावी आला 0.12. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोपं असतं. जर तुम्हाला कोणत्याही एक्झामला जर असा प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर सेम याप्रमाणे लिहायचं आहे, काहीच अवघड नाही. तुम्हाला जो नियम सांगितला, तुम्हाला जी ट्रिक सांगितली, तर तुम्ही त्याप्रमाणे त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर आपण याचं आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. तर बघा मित्रांनो इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, जर अशा 3 संख्या असतील तर अशा संख्यांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा. तर आता बघा इथं संख्या आपण घेतलेली आहे 0.63, 1.05 आणि 2.1. आता अगोदर आपण या संख्यांना समान करून घेऊया. बघा
इथं 0.63 म्हणजे पॉइंट नंतर दोन संख्या आहेत. इथं पण सेम तसंच आहे. इथं दोन संख्या आहेत. आता इथं आपल्याला पॉइंट नंतर दोन संख्या करून घ्याव्या लागतील. म्हणजेच इथं आपण एक 0 एक्स्ट्रा घेतला. आता या संख्यांना आपण समान केलं. आता या संख्यांचा आपण लसावी आणि वसावी काढूया. या संख्या आता आपण पॉइंट काढून आहे तशा लिहूया. बघा 63, 105 आणि 210. आता या संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. या संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. तर आता बघा या तिन्ही संख्यांना कोणत्या तरी एका संख्येने आपल्याला भाग द्यावा लागेल. या तिन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत? तर या तिन्ही संख्या सुद्धा 21च्या पाड्यामध्ये आहेत. बघा 21 त्रिक 63, 21 5 105 आणि 21 10 210. तर बघा अशा प्रकारे आपण तिन्ही संख्यांना भाग दिला. आता बघा 3 ला 5 ला आणि 10 ला 5 ला आणि 10 ला 5 ने भाग जातो. पण 3 ला काय 5 ने भाग जातो का? म्हणजे या तिन्ही संख्यांना कोणत्या तरी एका संख्येने भाग नाही जात. म्हणजेच मसावी काय आला? तर मसावी आला 21. तो इथं आपण लिहूया तोपर्यंत. आता आपल्याला लसावी काढावा लागेल. आता बघूया. आता आपण अगोदर 3 ने या 3 ला भाग देऊ. बघा 3 1 3 होईल. 5 आहे असं 10 आहे असं. बरोबर. आता आपण या संख्याला 5 ने भाग देऊया. बघा 5 1 5 5 2 10 होतील. त्यानंतर 2 ने या संख्येला भाग देऊया आपण. बघा आता बे 1 बे. तर अशा प्रकारे या संख्यांना आपण भाग दिला. आता आपल्याला या सगळ्या संख्यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे आपल्याला लसावी सापडेल. बघा आता 5 2 10 होतील. 10 त्रिक 30 होतील. मग आपण जर 21 गुणिले जर आपण 30 केलं, जर आपण 21 गुणिले 30 केलं तर याचं उत्तर काय येईल? बघा हा 0 आहे असा लिहा. 3 1 3 होतील आणि 3 2 6 होतील म्हणजे 630. तर 630 हा काय आला? लसावी आला. 630 हा लसावी आला. आणि आपला मसावी किती आला? तर आपला मसावी आला 21. बरोबर. मग आता हे काय आपलं उत्तर आलंय का? आता आपल्याला या उत्तराला दशांश चिन्ह द्यावं लागेल. बघा इथं पॉइंट नंतर आपल्याला दोन संख्या होत्या. मग इकडं पण आपल्याला उजवीकडून आपल्याला 2 अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. 1 2 इथं दशांश चिन्ह द्या. परत आता बघा इथं दोन संख्या आहे. इथं पॉइंट द्या. इथं 0 द्या. म्हणजेच आपला मसावी आला 0.21 आणि आपला लसावी आला 6.30. मग हा 0 घेतला काय नाही घेतला काय? 6.3 जरी तुम्ही उत्तर काढलं तरी पण चालेल. तर अशा प्रकारे बघा संख्या कोणतीही असू दे तर त्या संख्यांचा आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा हे तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही या उदाहरणांचा पुन्हा पुन्हा सराव करा आणि अशा प्रकारच्या आणखीन एक्झाम्पल पण तुम्ही सराव करा. म्हणजे तुम्हाला हे सगळं पटकन समजणार आहे. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.